अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। यात शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील झालंय। संत्र्यासह कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं बळीराजा हतबल झालाय। सरकारनं लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागलेले आहेत। सविस्तर अमरावती जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरू आहे। मात्र मार्च ते एप्रिल महिन्यातील नुकसानीचे पंचनामे आता आटोपलेत। यामध्ये सर्वाधिक 137 कोटींचं संत्रा पिकांचं नुकसान झालंय। या आपत्तीमध्ये 64,000 शेतकऱ्यांच्या 45,000 हेक्टरमधील रब्बी भाजीपाला फळपिकांचं 155 कोटींचं नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल समोर आलाय। लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात महसूल आणि कृषी विभागाची क्षेत्रीय यंत्रणा व्यस्त होती। या निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष झालंय। चांदूर बाजार तालुक्यातील काजळी येथील संत्रा आणि कांदा उत्पादक शेतकरी वासुदेव देशमुख यांच्या संत्रा आणि कांदा पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले, मात्र अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही। यात त्यांचं 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं देशमुखांनी म्हटलंय। संत्र्याचं आणि कांद्याचं एकूण किती? संत्र्याचं आणि कांद्याचं नुकसान कमीत कमी नाही म्हटलं तर 25-30 लाख रुपये। संत्रा राहिलाच नाही। संत्रा आहे माझ्याकडे 1000 झाडं। 1000 झाडामध्ये गारपीटचं नुकसान वेगळं आणि या अवकाळी पावसामुळे हे नुकसान वेगळं झालं आहे। संत्र्याला एकरी 70,000 रुपये खर्च आहे आणि 40% नुकसान झालं आहे। तर त्याचा खर्च निघन काय नाही निघन याची गॅरंटी नाही आहे। शेतकऱ्यांना करावं काय, कोणते अच्छे दिन आहे हे समजून नाही राहिलं। जिल्हा प्रशासनानं प्राथमिक अहवालामध्ये जिरायती पिकांचं नुकसान दाखवलं असलं तरी पंचनाम्यात मात्र निरंक आहे। आपत्तीमध्ये एकूण 64,748 शेतकऱ्यांच्या 44,650 हेक्टरमधील पिकांचं 154.78 कोटींचं नुकसान झालंय। भाजपाची 10 एकर शेती आहे। 1350 झाडं आहे त्याच्यात। 1350 झाडं आहे त्याच्यात। यावर्षी गारपीट झाली त्यामुळे नुकसान झालं आणि गळण पण खूप आहे म्हटलं शेतीला। याच्यात वर्षाला हिशोबच नाही आहे, खर्चाचा अंदाजच नाही आहे। 50,000 60,000 रुपये एकरी खर्च येतो पूर्ण, त्याच्यामुळे ते पैसेच निघून नाही राहिले काहीच। अनिरुद्ध मोहोळ हे माधान येथील संत्रा उत्पादक शेतकरी आहे। त्यांच्या 12 एकर शेतीतील 800 संत्र्याच्या झाडांचं नुकसान झालं असून अद्यापही शेतात सर्वेक्षण झालं नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। गेल्या 8 दिवसापासून वादळ आणि पाऊस रोज चालू असल्यामुळं आणि त्यात गार पण झालेली आहे, त्यामुळे संत्र्याला मार लागलाय। संत्र्याची गळण होत आहे। संत्रा जवळपास 40 ते 45% गळण झाली आहे संत्र्याची आणि हवा वादळ असल्यामुळं तशी पण संत्र खूप गळलेले आहे। शासनाकडून कोणतीही याला काही म्हणजे सर्वे वगैरे काही झाला नाही आणि कोणीही शासनाचा कर्मचारी अजून आमच्याकडे फिरकला नाही। चांदूर बाजार तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये संत्रा तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर कांदा सुद्धा शेतकऱ्यात म्हणजे तोंड हाताशी आलेला कांदा गेलेला आहे। कर्ज काढलेलं आहे आणि त्या कर्जाच्या माध्यमातून पीक पेरलेलं आहे आणि आता कुठला नफा मिळणार नाही। मग काय करा शेतकऱ्यांनी? सततच्या नुकसानीमुळे आणि वेळेत मदत मिळत नसल्यानं मार्च ते एप्रिल महिन्याच्या 61 दिवसांमध्ये तब्बल 66 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलाय। तर जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 188 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे। संत्रा आणि कांदा पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हतबल झालाय, मात्र राजकारण्यांचं याकडे दुर्लक्ष आहे। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं त्यांना सरकारकडून आता मदतीची अपेक्षा आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।